श्रीराम साधक हो. सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. रामघळीमध्ये शिष्य बरेच गप्पा मारतात हे पाहून समर्थांनी त्यांची परीक्षा घ्यावयाची ठरवली. रात्री 8पर्यंतचा वेळ भजन संकीर्तन व पारमार्थिक चर्चा यामध्ये गेला. सर्वांनी भरपूर फळे खाल्ली. 8:30च्या सुमारास समर्थांनी सर्वांना उद्देशून विचारले, अरे आमच्यासाठी एक सेवा कोण करणार सांगा. मला सांगा महाराज. नाही मला, नाही महाराज मी, असे सर्व शिष्य म्हणू लागले. त्यावर समर्थ त्यांना सांगू लागले, तुम्हास ठावे आहे की मजला कफाची बाधा आहे, त्यात ही आषाढाची शीतलाई. विडा खाल्ल्याविन आज निद्रा येणे असंभव, परंतु बटव्यात एक पान असेल तर शपथ. येथून पानमळा असेल एखाद्या कोसावर, तेव्हा विड्यासाठी पाने कोण घेऊन येणार. आता मात्र सर्व शिष्यांची देहबुद्धी जागी झाली. पानाच्या मळ्यात आढळणारे लांबलचक साप आणि नाग त्यांच्या डोळ्यासमोर नाचू लागले. त्यात बाहेर धोधो पाऊस कोसळत असलेला, त्यामुळे टेंभा अगर मशाल नेण्याची सोय नाही. बिळात पाणी साठले म्हणजे जनावर हमखास बाहेर पडणार व कुठेतरी झाडाझुडपांना लोंबकळणार. झाडावर लोंबकळणाऱ्या नागांचे खेळ काहींनी दिवसाढवळ्या पाहिले होते. त्यामुळे एकही जण मी पान घेऊन येतो असे म्हणेना. समर्थांनी काय ओळखायचे ते ओळखले. कल्याणा, तू काही खाल्लेस का बापा. नाही महाराज, आत्ता बसणारच होतो, कल्याण म्हणाला. तर मग जेवण झाल्यावर मळ्यातून विड्याची पानं घेऊन ये, बटव्यातील पाने संपलीत. त्यावर कल्याण स्वामी म्हणाले, महाराज आपण नेहमीच म्हणताना की ब्राह्मण एकदा जेवला की संपला, तेव्हा आधी पाने आणतो आणि मगच जेवण करतो. समर्थ मनापासून हसले. त्या हसण्यातच त्यांची अनुमती सामावली होती. बाकीच्या शिष्यांना मात्र ओशाळल्यासारखे झाले. झपझप पावले टाकीत कल्याण पाने आणण्यास निघाला. 15-20 मिनिटे झाली असतील तोच आरडाओरडा करीत 10-20 मराठा गडी घळीच्या दारापासून म्हणू लागली, अरे गोसावी जागा हाय का निजलाय, कुणी बोलत भी नाय. तो गलका ऐकून समर्थ व काही शिष्य घळीतून बाहेर आले. कोण आहे तिकडे. समर्थांनी प्रश्न केला. त्यावर एक मराठा गडी सांगू लागला, अव कोण दाढीवालं रस्त्यात आडवं पडलं होतं, हातामंदी इड्याच्या पानाचं भेंडूळ, भला थोरला साप चावला, त्यासनी शुद्धबीद काय बी नाय. गडी लई जड, हत्तीला भारी, समद्यांनी मिळून उचलून आणला बघा. समर्थ तातडीने धावले. हातात 2-2.5 पानांचे पुरचुंडे असलेला कल्याण बेशुद्ध पडला होता. मनगटावर नाग चावल्याची खूण एका गड्यानं समर्थांना दाखवली. समर्थांनी डाव्या हाताजवळील एका वेलीकडे बोट करून त्या गड्यास सांगितले, भाऊ त्याला सर्पवेलीचा पालाच म्हणतात, एखादी फांदी आणा तोडून, आत्ता विष उतरेल. त्या गड्यांनी धसमुसळेपणाने एक फांदी ओरबाडली. तो पाला दगडावर चोळून त्याचा रस अंगावरल्या छाटीनं गाळून नाग चावला त्या ठिकाणी टाकताच कल्याणाने डोळे उघडले व तो ताडकन उठला. ह्यो गोसावी लई डोक्याचा, त्यास ठाऊक नाय अशी एक बी गोष्ट नाय. कोणता बी इशय घ्या, महाराज डोसकं चालवणारच बघा, माणूस लई धीराचा. अव शिवाजीराजे हात जोडून उभं राहत्यात कवाबी, त्यो उगीच नाय. कल्याण पूर्णपणे शुद्धीवर आला व सारेजण घळीकडे परतले. समर्थांनी त्या सर्व गड्यांना रामरायाचा प्रसादाचा शिरा दिला. त्याचे आभार कसे मानावेत ते त्यांना कळेना. कल्याणाने भोजन झाल्यावर विड्याची पानं तोडताना नाग कसा चावला ते सांगितले. समर्थ म्हणाले, आम्हास पाने नको होती, केवळ या समुदायातील हौसे नवसे किती आणि निष्ठावान किती हे पारखण्याकरिता आम्ही हे अवघे नाटक आरंभिले. कल्याण वगळता सर्व शिष्यांनी खाली माना घातल्या. असो साधक हो. समर्थांनी शिष्यांची परीक्षा घ्यावी आणि एकटे परमपूज्य कल्याण स्वामी त्यांच्या कसोटीला उतरावेत असे नेहमी घडत असे.
अशीच एकदा समर्थांनी परमपूज्य कल्याणस्वामींची घेतलेली परीक्षा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.